विशाल भावा, करे किस ना माई आई मला सारखी सारखी कामच सांगत होती रे घरातले, म्हणून मी तिच्या मदतीसाठी एक सून घेऊन आलो रे. बाप रे, मग आता तुला कोणीच काम सांगत नसेल किस ना. अरे विशाल भावा, आता दोघी जणी मिळून काम सांगतात रे. उन्हाळा चालू झाला हो, मला तर माहितीच आहे. आणि घरी जर पाहुणे आले आणि त्याने जर म्हणलं की बा गरमीले हे चहा नुका ठेवू बरं, मग 100% समजून जायचं की थंड प्यायच्या चक्करमध्ये येतो. तोंडानं सांगणार नाही किस ना ते कधी. सांगणार नाहीत, म्हणणार नाही तर निंबू पाणी करा म्हणून डायरेक्ट म्हणतील चहा नुका ठेवू घर. विशाल भावा, काय म्हणते किस ना. आता लग्नाच्या अगोदर सर्वच जण हळदी कुंकू साजरं करतात. हो, कराच लागते, ते करतातच. खरं तर ते हळदी कुंकाचा एक बहाणा आहे रे. मग खरं कारण काय आहे किस ना. सांगायचं म्हणजे ते महागळ्यातलं पहा किती महागाचं आहे, माई साडी पहा किती महागाची आहे, हे दाखवायचा कार्यक्रम आहे. हो रे, आज तू खरं बोलला. विशाल भावा, काय म्हणते किस ना. ती 12 दिवस झाले झिंगी महासंघ बोला लागली नाही, आमचा ब्रेकअप झाला. हां आता मले सांग, मले जेव्हा गुचकी लागते का नाही, हां तेव्हा ती झिंगी माई आठवण काढत असेल का डॉक्टरले दाखवू रे. अबे आठवण काढत असेल अरे किसना. का रे विशाल भावा. मी मंगापासून पाहा लागलो, तू करा लागला काय रे किसना. अरे विशाल भावा, हा, काल मला एका पोरीनं हडकुळ्या म्हणलं रे, म्हणून मी आज तयारीला लागलो. दाखवतो तिला आता हडकुळ्या. कृष्णा भावा, का रे विशाल भावा. हे कलियुग आहे. हो, इथं शपथ घेणारे नाही, मग दारू पिणारे खरे बोलतात. जे दारू पिलं खरं बोलते. ते खरं बोलते यार विशाल भावा. दारू पिणार आपण त्याला बेवडं म्हणतो, पण ते 100% खरंच बोलते, खोटं बोलणारच नाही ते. आणि शपथ घेणारे खोटे बोलतात बरं किस ना. अरे खोटं बोलायसाठीच शपथ घेतात. विशाल भावा, काय म्हणते किस ना. आता या उन्हाळ्याच्या दिवसात गरमी एवढी व्हा लागली, तोंड एवढे काळेभोर व्हा लागले का नाही, केवढे रे. की प्रत्येकाचे चेहरे आधार कार्ड संग जुळा लागले. हो रे कृष्णा, बरोबरच आहे. अरे आधार कार्ड पाहिलं की डायरेक्ट म्हणते नाही बरोबर तूच आहे ते. हा, बरोबर आहे. थंबी लावू देत नाही, नाही तूच आहे ते 100%. आधार कार्ड संग जोडा लागले फोटो. विशाल भावा, काय म्हणते किस ना. त्या झिंगीने मला धोका देऊन बर्बाद करून टाकलं रे. ते कसं रे किस ना. पहिले मी इंग्लिश बोलत होतो, इंग्लिश डान्स करत होतो, आणि आता रे, आता मी इंग्लिश पिऊन नागिन डान्स करतो. डायरेक्ट नागिनदास. का रे विशाल भावा. पोरीला खुश करणं लय सोपं आहे रे. ते कसं काय रे. एखादी पोरगी जाड असली तर तिला बारीक म्हणायचं, हा हा, आणि एखादी बारीक असली तर तिला जाड. मी काय म्हणत असतो माहिती आहे का, सांग ना. तू ब्युटी पार्लरमध्ये जात नाही तरी लय सुंदर दिसतं व. वा, प्रिय मुलींनो, कधी कधी आमच्या पोस्टवर येत जा. आम्ही फसवायचे काम करत नाही, आम्ही हसवायचे काम करतो. आम्ही फक्त हसवायचे काम करतो. या एकदा. काही मुली एवढ्या सुंदर असतात, एवढ्या सुंदर असतात रे. केवढ्या रे. मला असं वाटतं त्याला नजर नाही लागावं म्हणून त्याच्या गळ्यात एक चप्पल तरी बांधावं. देऊ का माई. दे तू ही चप्पल, म्हणजे त्याला नजर तरी लागणार नाही रे कृष्णा. कृष्णा भावा, काय म्हणतो विशाल भावा. तुले सांगतो, हा हा सकाळी लवकर उठायचं, हा हा. रनिंग करायची, व्यायाम करायचा, त्याच्यामुळे तुझी बॉडी हेल्दी राहू शकते. हो का रे, तू उठत असतं का विशाल भावा. नाही यार, मला लय जीवार येते, मी फक्त लोकांना सल्ले देतो कृष्णा. म्हणून मला सांगायला लागला होता का तू. विशाल भावा, काय म्हणते कृष्णा. आता हे लोक म्हणा लागले ना आपल्याला, उन्हाळ्याच्या दिवसात घरावर तुम्ही पक्ष्यासाठी पाणी ठेवा. हो म्हणतात ना, लय जण म्हणतात. खरं तर हेच लोक हिवाळ्यातनी दाबून कोंबडे खातात रे, आणि सल्ले आपल्याला देतात. पक्ष्यासाठी पाणी ठेवा, आणि कोंबडे तेच खातात. हुड. म्हणते कृष्णा. मले सांग, हा, तुझा आवडता पक्षी कोणता आहे रे. माझा आवडता पक्षी हा हा. पप्पाची परी आहे. कृष्णा भावा, काय विशाल भावा. आपण डोकं दुखा लागलो तो चहा पितो. हो पितोच ना मग. मला धोका दिला, हा हा. आता माझा दिल दुखा लागला, बर, तर मी काय पिऊ सांग बरं. तू आता दूध पी. कृष्णा भावा, का रे विशाल भावा.
मी सकाळी सकाळी झोपेतून उठल्यानंतर 2 तास गादीवर पडून राहतो. असं काऊन रे? रात्रभर झोपून थकतो ना रे किसना. रात्रभर झोपतो ना तर थकून जातो. चल भावा. आयुष्यात एकटं राहायचं नुकसान पण आहे यार. असं कोणतं नुकसान आहे रे भावा? बेडरूममध्ये झोपलं ना हां हां. तर मच्छर फक्त एकट्याला डसतात रे. पार्टनर नसते ना रे, राहायचं नुकसान. कृष्णा भावा, का रे विशाल भावा? एवढी साथ तर मला कोणानंच नाही दिली केवढी रे? जेवढी मला झोपेनं दिली. अबे झोपाळ्या. लय झोपतो किस ना, लय साथ दिली झोपेनंच मला.